सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते आहे। पुणे स्टेशन जवळ वंदे भारत ट्रेनचा डबा रुळावरून घसरलाय। CSMT वरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरलाय। वंदे भारत ट्रेनमधले सगळे प्रवासी सुखरूप आहेत। पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येत असताना हा डबा रुळावरून घसरला। सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहे। मिकी, नेमकी ही दुर्घटना कशी घडलेली आहे आणि त्यानंतर आता या क्षणाचे नेमके काय अपडेट्स आहेत? अमोल, जर आपण बघितलं तर मुंबईहून 4:05 ही मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने निघाली होती आणि जर आपण बघितलं तर आत्ताच 7:45 ही ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचणं अपेक्षित होती। मात्र या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत असतानाच या ट्रेनचा एक डबा जो आहे, एक कोच जो आहे तो या ठिकाणी रुळावरून घसरलेला आहे आणि त्यानंतर जे प्रवासी आहेत त्यांच्यामध्ये काहीसं भीतीदायक वातावरण होतं। पॅनिक सिच्युएशन पुणे रेल्वे स्थानकाच्या जे प्रवासी आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळत होती आणि आता तातडीने सगळ्या कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं, जो डबा या ठिकाणी घसरलेला आहे त्याला मोठा जॅक या ठिकाणी लावला जातोय। अनेक जे मोठे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कशामुळे ही ड्रिलमेंट झाली आहे ते देखील या ठिकाणी शोधलं जात आहे। परंतु प्रवासी जर आपण बघितले तर बरेच दरवाजे अचानक ड्रिलमेंट झाल्यानंतर उघडत नाहीत, त्यामुळं या प्रवाशांना पुढचे इंजिनच्या माध्यमातून पुढं काढलं जातं आहे, त्यांना बाहेर उतरवलं जातं आहे। काहीशी पॅनिक सिच्युएशन या ठिकाणी प्रवाशांमध्ये आहे। परंतु आपण त्याचवेळी जर बघितलं तर इतर गाड्या जे पुणे रेल्वे स्टेशनवर येतात, जे इतर गाड्या त्यांना अलीकडंच थांबवण्यात आलेलं आहे। सगळे गाड्या सध्या उशिराने धावत आहेत कारण वंदे भारत जी एक्सप्रेस ट्रेन आहे याचं ड्रिलमेंट, याचं एक जो कोच आहे तो या ठिकाणी जेव्हा प्लॅटफॉर्मवर प्रवेश करते ही गाडी तेव्हाच त्या ठिकाणी हा घसरलेला आहे। आता जर आपण बघितलं तर हे सगळे रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी वेगवेगळं साहित्य घेऊन गाडीला पुन्हा एकदा ट्रॅकवर चढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। जे आतमधले प्रवासी आहेत ते आपण बघतोय त्यांच्यामध्ये काहीशी भीती आहे आणि त्यामुळे तातडीने त्यांना सगळ्यांना बाहेर उतरवलं जातंय। इतर जे रेल्वेचे अधिकारी आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत। पोलीस देखील आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कारण बरेच लोक या ठिकाणी येऊन गर्दी करतायत। तातडीने या ठिकाणी पूर्ण यंत्रणा रेल्वेची सज्ज झालेली आहेत। खरं तर ही ट्रेन अर्धी यार्डमध्ये आहे आणि अर्धी मेन लाईनवर आहे, त्यामुळं इतर जे गाड्या आहेत लांब पल्ल्याच्या त्यांच्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे। त्यांना शिवाजीनगर प्लॅटफॉर्म असेल किंबहुना खाली लोणावळ्यापाशी इतर गाड्यांना तिथंच थांबवण्यात आलेलं आहे आणि पुढे म्हणजे रेल्वे वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला आहे। मात्र सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही असं आता तरी कळत आहे। धन्यवाद मिकी, तूर्त या सविस्तर माहितीबद्दल। वेळोवेळी अधिक अपडेट घेत राहू। तूर्त रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची देखील प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आली आहे, बघूया ते काय म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सोलापूरला जात असलेल्या वंदे भारतचा एक चाक हा रुळावरून घसरला आहे। ही घटना पुणे स्टेशनाजवळील डायमंड क्रॉसिंगवर झालेली आहे। तो डायमंड क्रॉसिंग हटवण्याचे निर्देश तुरंत देण्यात आलेले आहेत। देशभरातील असे नॉन स्टँडर्ड डायमंड क्रॉसिंग हटवले जात आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।